संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा निर्धार। पाकशी केवळ दहशतवाद, पीओकेवरच चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं। भारतानं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत पीओके मधील म्हणजेच पाक व्याप्त काश्मीर मधील नागरिक आमचे बांधव असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। पाकिस्तानशी फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच चर्चा होईल असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय। अब जब भी बात होगी केवल आतंकवाद पर बात होगी, पीओके पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना? पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है। याआधी भारताच्या कारवाईनं घाबरलेल्या पाकनं पीओकेतून सैन्याला माघार घेण्यासाठी सांगितलं होतं, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अशाच प्रकारे पीओके ताब्यात घेतलं जाईल असा इशारा दिला होता। अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 नुसार जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे। 1994 लाच काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत करण्यात आला होता। संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय। मात्र आता पीओके तिरंगा फडकण्याची चिन्ह आहे, कारण भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। काय आहे ही ब्ल्यूप्रिंट पाहूयात। काश्मीरच्या तुलनेत पीओके मध्ये विकास नगण्य आहे। पीओके मधल्या नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक दिली जाते। उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकार विरोधात तिथं नाराजी आहे। दहशतवादी लॉन्च पॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे। शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये नाराजी आहे। पीओके मध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती आखली जातीये। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेतील मुझफ्फराबाद आणि कोटली इथले दहशतवादी अड्डे बेचिराग करून टाकले। आता पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही। त्यासाठी आगामी काळात भारत काय रणनीती आखतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।